आता सगळ्यात पहिलं तुम्हाला माहिती आहे, आपण जेव्हा आता 2 दिवस अगोदर सरांकडून जाणून घेतलं की ग्रीक देशात किंवा त्याच्याशी संबंधित पाश्चात्य तत्वज्ञ कोण कोण होते आणि त्यांनी कोणती कोणती कामगिरी केलेली आहे किंवा आपले कुठे कुठे विचार कसे कसे मांडले आहेत ते आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो तीनची ही शृंखला आपण घेतो, सॉक्रेटिस, प्लेटो आणि एरिस्टॉटल, या तीनही तत्ववेत्यांच्या बाबतीत त्यांनी केलेलं काम हे मी त्या दिवशी पण म्हणाले की अतुलनीय आहे. म्हणजे आपण त्याचा विचारच करू शकत नाही की किती व्यवस्थित मांडणी त्यांनी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसून येते. आता यानंतर आपण पहिले जे विचारात घेणार आहोत तो टॉपिक आपला आहे प्लेटोशी संबंधित कल्पना. आता सगळ्यात पहिले आपल्याला जो विचारात घ्यायचा तो आहे प्लेटोचा कल्पनावाद. आता हा जो कल्पनावाद आहे प्लेटोचा, हा त्याच्या ज्ञान सिद्धांतातून आपल्याला आलेला दिसून येतो. म्हणजे ज्ञान सिद्धांत याचा अर्थ काय, तर ज्ञानासंबंधी त्याचे असलेली मत किंवा त्याचे असलेले विचार, हे म्हणजे ज्ञान सिद्धांत. पण मत आणि विचार हा शब्द पुन्हा थोडासा ढोबळ होतो. त्यांनी मुद्देसूद जी मांडणी ज्ञानाच्या संदर्भात केलेली आहे त्याला आपण ज्ञान सिद्धांत असं म्हणतो. आता या ज्ञान सिद्धांताच्या वेळेला सगळ्यात पहिले त्यांनी काही स्पष्ट केलं असेल तर ते होतं की ज्ञान नेमकं कशाला म्हणायचं, ज्ञानाची नेमकी व्याख्या करता येईल का, याचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि मग ते करताना त्यांनी पहिले नास्तिवाची बाजू जी होती ती मांडली आणि मग अस्तिवाची म्हणजे होकारार्थी काय आणि नकारार्थी काय ही बाजू आपण त्या ठिकाणी मांडलेली आहे. म्हणून या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण जो विचार करणार आहोत तो ज्ञान म्हणजे काय नाही याचा प्रथम विचार करणार आणि मग त्यानंतर ज्ञान म्हणजे काय याचा विचार या ठिकाणी करणार आहोत. आता सगळ्यात पहिलं त्यांनी दिलेलं आहे ज्ञान म्हणजे संवेदन नाही. ज्ञान म्हणजे संवेदन नाही याचा अर्थ काय, की ज्ञान जे आहे, संवेदन याचा सगळ्यात पहिला अर्थ काय होतो, संवेदन म्हणजे काय, तर जे इंद्रियांना दिसतं त्याला संवेदन असं म्हटलं जातं. आता इंद्रियांना दिसतं म्हणजे काय, तर माझ्या डोळ्यांना समोरचा लॅपटॉप दिसतोय, अक्षर दिसतात आहेत, किंवा माझ्या त्वचेला एखाद्याने चिमटा काढला तर मला वेदना होतीये. ही जी सगळ्या गोष्टी आहेत हे आले संवेदन, म्हणजे डोळ्यांच्या मार्फत येणारे, कानांच्या मार्फत येणारी ही सगळी संवेदन. या सगळ्या संवेदनांच्या आधारे जे ज्ञान होतं ते ज्ञान संवेदन रूप असतं. आता हे जे संवेदन रूप जे आपल्याला संवेदन प्राप्त होतं ते ऍक्च्युली ज्ञान नाहीये. प्लेटो काय म्हणतोय की हे जे संवेदन होतं हे संवेदन म्हणजे ज्ञान नाही. सोफिस्टांनी या ठिकाणी काय विचार केलाय, सोफिस्टांनी ज्ञानाचं स्वरूप स्पष्ट करताना ज्ञान संवेदन रूप आहे असं सिद्धांत मांडला. पण तो प्लेटोला मान्य नव्हता. प्लेटोनी या ठिकाणी काय म्हटलं की ज्ञान हे जे आहे ते संवेदन म्हणजे ज्ञान होऊ शकणार नाही. जे एखाद्या, कारण संवेदन कसं असतं ना की मला जसं दिसेल तसंच पुढच्याला दिसेल असं जरुरी नाहीये. त्यामुळे मग अशा वेळेला सत्य आणि असत्य असं करताना प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतात. जे एका व्यक्तीला सत्य वाटतं ते दुसऱ्या व्यक्ती करता किंवा त्याच व्यक्ती करता बदलू सुद्धा शकतं. मग अशा परिस्थितीमध्ये मी उदाहरण आपण घेऊ शकतो, एखादा मोबाईल आहे, मोबाईल आपल्या समोर आहे आणि तो आपल्या समोर आहे तर त्याचा साईज एवढासा दिसेल. पण तेच जर आपण 10व्या मजल्यावरून मोबाईल पाहिला तर तो मोबाईल एवढूसा दिसेल किंवा कदाचित दिसणारही नाही. मग अशा वेळेला हे संवेदन जे आपल्याला प्राप्त होतं ते म्हणजे ज्ञान नाही असं या ठिकाणी आपल्याला प्लेटो सांगताना दिसतो. परंतु
आणखीन एक महत्वाचं, ज्ञान या कक्षेत जेव्हा संवेदनांचा विचार होतो तो फक्त वर्तमान काळापुरता असतो, म्हणजे मला आत्ता होतंय एवढा पुरता. पण भूतकाळाचा किंवा भविष्य काळाचा संवेदनाशी संबंध नसतो, तो त्याच्या पलीकडचा त्या ठिकाणी, म्हणजे हे दोन्ही काळ संवेदनांच्या पलीकडचे असतात. आणि म्हणून या ठिकाणी संवेदन हे फक्त वर्तमान काळापुरतं मर्यादित राहतं, आणि म्हणून त्याला आपण ज्ञान या कक्षेमध्ये घेऊ शकत नाही, असं आपल्याला प्लेटो सांगताना दिसतो. आता ज्ञान जेव्हा संवेदन नाही असं म्हणतो, मी आताच उदाहरणं ही दिलेली आहेत तुम्हाला, की जवळ वस्तू असते तेव्हा होणारं ज्ञान, दूर वस्तू असते तेव्हा होणारं ज्ञान, किंवा एखाद्याला जी गोष्ट उष्ण वाटते ती दुसऱ्याला कदाचित शीतल वाटू शकते, कारण प्रत्येकाच्या प्रकृतीनुरूप उष्ण आणि शीतल या गोष्टी असू शकतात. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं कोणतं बरोबर आहे, उष्ण आहे का थंड आहे, हे आपल्याला ठरवावं लागतं. आणि मग संवेदनांच्या सत्यासत्यतेच्या संदर्भात जेव्हा प्रश्न निर्माण होतात तेव्हा त्याचे नेमकी उत्तरं देणं आपल्याला कठीण होतं. आणि ज्ञान असं असू शकत नाही. ज्ञानाच्या बाबतीमध्ये सत्यासत्यतेचा प्रश्न जेव्हा निर्माण केला जाईल तेव्हा त्याची उत्तरं ज्ञान देऊ शकला पाहिजे. आणि म्हणून या